तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला पुढचा पार्ट बघणार आहोत, म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.3 मधला आपला क्वेश्चन नंबर 4 झाला होता. आज आपण क्वेश्चन नंबर पुढचे बघू, क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 5 काय आहे? क्वेश्चन नंबर 5 एक ऍक्टिव्हिटी आहे की ज्यामध्ये 1 to 140 नॅचरल नंबर्स आहेत. 1 to 140 नॅचरल नंबर्स विच इज डिव्हिजिबल बाय 4. तर मग सिक्वेन्स कोणती येईल? 4, 8, 12 डॉट डॉट डॉट. लास्ट नंबर इज 136. सो हाऊ मेनी टर्म्स? आता हाऊ मेनी टर्म्स म्हणल्यावर कोणता फॉर्म्युला वापर? एस चा का टी चा? तर टी चा फॉर्म्युला वापरावा लागेल. सो टी एन इक्वल टू काय येईल? म्हणजे आपल्याला यामध्ये ऍक्च्युअली 4 to 136 पर्यंत किती टर्म्स आहेत आपल्याला काढावं लागतील. त्यासाठी हाऊ मेनी टर्म्स म्हणल्यावर आपल्याला काय काढावं लागते? एन ची व्हॅल्यू काढावी लागते. कशाची व्हॅल्यू काढावी लागते? एन ची व्हॅल्यू. तर एन ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपल्याला टी चा फॉर्म्युला वापरावा लागतो. टी एन इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. मग हे काय आहे सर? टी एन आहे सर. ए माहिती आहे, डी माहिती आहे. ए किती आहे? 4. डी किती आहे? 4. टी एन माहिती आहे 136. ए किती आहे? 4 आहे. एन ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि डी ची व्हॅल्यू 4 आहे. यामध्ये फक्त व्हॅल्यूज पुट करायच्यात. मग 136 इक्वल्स टू 4 प्लस 4 इंटू एन, 4n, 4 1 जा 4 प्लस 4 मायनस 4 गेट कॅन्सल्ड. सो 4n इक्वल टू 136 डिवाइड 136. So n equal to 136 divided by 4. So 4 3 are 12. 4 4 are 16. So there are 34 terms from 4 to 136. आता त्या टर्म्सची आपल्याला काय काढायचंय? सम काढायची आहे. यामध्ये म्हणले फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स. तर सम साठी कोणता फॉर्म्युला आहे? एस एन इक्वल टू एन बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. मग त्यासाठी ए ची व्हॅल्यू सेमच घ्यावी लागेल. ए इक्वल टू 4 घ्यावा लागेल, डी इक्वल टू 4 आणि आपल्याला एस किती काढायचंय? एस 34 काढायचं. यामध्ये आपल्याला एन ची व्हॅल्यू भेटलेली आहे 34. सो एन ची व्हॅल्यू किती ठेवली? 34 बाय 2. 2 इंटू ए ची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आपल्याला 4 प्लस एन ची व्हॅल्यू किती आहे? 34 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू 4 आहे. सो 2 1 जा 2, 2 7 जा 14 इंटू ब्रॅकेट म्हणजे काय असते? इंटू असते. आता आपण ब्रॅकेट सोडून घेऊ. 2 4 जा 8 प्लस 33 इंटू 4. सो 8 प्लस, आता काही जण इथं काय करतील? ऍडिशन करतील. तर बॉड मास रूल प्रमाणे आपल्याला आधी काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 4 3 जा 12, 32. सो 17 प्लस 140. तर किती येईल सम? 2380. 2380 येईल. तर नेक्स्ट क्वेश्चन, आता क्वेश्चन नंबर 6 बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 फार इझी आहे. काय म्हणले क्वेश्चन नंबर 6 मध्ये? 55 टर्म्स ची ऍडिशन दिलेली आहे. आता त्यामध्ये महत्वाचं हे आहे की क्वेश्चन मध्ये दिलंय काय आणि काढायचं काय हे समजणं फार महत्वाचं आहे. की क्वेश्चन मध्ये ऍक्च्युअली दिलंय काय? सम ऑफ 55 टर्म्स दिलंय. म्हणजे काय दिलंय सर? यस 55 दिलंय सर. ते आहे 3300. आणि डायरेक्टली फाइंड करा म्हणलंय. फाइंड T28. तर आपण लिहू शकतो एस एनचा फॉर्म्युला. एस एन इक्वल टू एन बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता आपल्याला काय दिले? एस 55 दिले. म्हणजे जिथं जिथे येणार तिथं आपण काय ठेवू शकतो? 55 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस 55 मायनस 1 इंटू डी.
बट S55 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. किती आहे S55 ची व्हॅल्यू? 3300 इक्वल टू 55/2 2a प्लस 55 मधून 1 गेले 54d. आता बघा डिवाइड मधले इकडे गेला काय होईल? मल्टिप्लाय होईल. सो 3300 मल्टिप्लाय मध्ये इथे डिवाइडचं मल्टिप्लाय आणि मल्टिप्लायच्या इकडे गेला काय होईल? डिवाइड होईल. सो उरलं काय? 2a प्लस 54d. आता लक्षात घ्या, आपण T28 चा काय लिहू शकतो? आपण आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण बघितलं होतं, इन प्लेस ऑफ T28 वी कॅन राईट a प्लस 27d. म्हणजे a प्लस 27d काढलो म्हणजे आपण काय काढलो? T28 काढलो. मग आता इथे आपल्याला दिसतंय की आपण जर इक्वेशनला जर 2 ने डिवाइड केलो, म्हणजे इथं पण 2 ने पूर्ण इक्वेशनला 2 ने डिवाइड केलो, इथं 2 ने डिवाइड केलो, इथं 2 ने डिवाइड केलो, 2 2 गेट कॅन्सल, 2 2 जा 4, 2 7 जा 14. म्हणजे इथं आपल्याला काय भेटलेलं आहे? a प्लस 27d भेटत आहे. इथं 2 2 कॅन्सल, 11 5 जा 55, 11 3 जा 33, 0 0, 5 जा 5, 5 6 जा 30, 0. म्हणजे आपल्याला काय भेटलंय? 28 टर्म किती भेटेल? T28 इक्वल टू 60. तर फार इझी आहे. क्वेश्चन नंबर 7 बघूया आपण. फक्त व्हॅल्यू पुट केले पाहिजे आणि क्वेश्चन मध्ये दिलंय काय आणि फाइंड काय करायचंय ते फार महत्वाचं आहे. आपण कोणतीही व्हॅल्यू फाइंड करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय म्हणलंय? 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे काय? की लगतच्या संख्या किंवा क्रमवार संख्या जी एकानंतर एक येते. 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज 27. आणि क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत की 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स कोणकोणते आहेत? सपोज 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स कोणकोणते आहेत? a मायनस डी, a आणि a प्लस डी ऑलरेडी दिलेले आहेत की बाबा a मायनस डी, a आणि a प्लस डी आहे. आता फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे? फर्स्ट कंडिशन काय म्हणते की या 3 टर्म्सची ऍडिशन, या 3 टर्म्सची ऍडिशन किती आहे? तर ऍडिशन दिलेली आहे 27. म्हणजे 3 टर्मची ऍडिशन करावं लागेल. a मायनस डी प्लस a प्लस a प्लस डी इक्वल टू 27. म्हणजे जे क्वेश्चन मध्ये दिले त्या वर्ड्स प्रमाणे आपल्याला काय करावं लागेल? इक्वेशन बनवावं लागेल. मग आता मायनस डी प्लस डी काय होईल? कॅन्सल. ती 1a 2a 3a. सो 3a इक्वल टू 27. सो a इक्वल टू 27/3. सो वी आर गेटिंग a ॲज अ 9. तर हे भेटलं 9. तर सेकंड कंडिशन काय आहे? सेकंड कंडिशन पण आहे आपल्याकडे. सेकंड कंडिशन काय म्हणते? प्रोडक्ट इज 504. म्हणजे याच 3 टर्म्सचा प्रोडक्ट a मायनस डी इंटू a आणि a प्लस डी इक्वल टू किती आहे? 504 आहे. पण आपल्याला जर a ची व्हॅल्यू माहिती झाली आहे. किती आहे a ची व्हॅल्यू? 9 आहे. सो 9 मायनस डी आणि आपण काय करू? हे 9 प्लस डी जवळजवळ लिहू आणि हे a ची व्हॅल्यू आपल्याला 9 माहिती आहे. आपण तिकडे डिवाइड मध्ये पाठवू. 504 डिवाइडेड बाय 9. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे a प्लस डी, a प्लस बी, a मायनस बी चा. कोणता आहे फॉर्म्युला? त्यामुळे फॉर्म्युले फार इम्पॉर्टंट आहे. फॉर्म्युले आले पाहिजेत. a प्लस बी, a मायनस बी इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग डायरेक्टली a म्हणजे काय आहे? 9 आहे. म्हणजे a चा स्क्वेअर म्हणजे 9 चा स्क्वेअर किती येतो? 81 आणि d चा स्क्वेअर d स्क्वेअर इक्वल टू हे 9 5 जा 45. किती उरले? 5. 9 6 जा 54. सो मायनस डी स्क्वेअर इक्वल टू 56. हे प्लस इकडे गेला काय होईल? मायनस. सो मायनस डी स्क्वेअर इक्वल टू किती भेटते? मायनस 25 मायनस मायनस प्लस. म्हणजे डी इक्वल टू किती भेटेल? प्लस और मायनस 5 भेटेल. आता यामध्ये पुट करायचं. आता फर्स्ट टर्म काय येईल मग? इफ डी इक्वल टू जर आपण प्लस 5 घेतलं तर मग काय होईल? a ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. सो फर्स्ट टर्म काय येईल? फर्स्ट टर्म a मायनस डी, a ची व्हॅल्यू किती आहे? 9 मायनस डी ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? 5 भेटली. म्हणजे फर्स्ट टर्म काय भेटली? 4 भेटली. सेकंड टर्म तर आपल्याला माहिती आहे इक्वल टू a आहे म्हणजे 9 आहे. आणि थर्ड टर्म काय असेल? a प्लस डी,
ए ची व्हॅल्यू किती आहे 9 आहे, याची किती आहे डी ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 5 भेटले, म्हणजे किती भेटेल 14, म्हणजे काय भेटेल आपल्याला 4, 9 आणि 14. हे कधी जर डी इक्वल टू +5 असेल तर. आणि मग इफ डी इक्वल टू जर -5 असेल तर काय अपोजिट होईल. फर्स्ट टर्म काय येईल, फर्स्ट टर्म काय येईल ए मायनस डी. आता 9 मायनस मायनस काय होईल प्लस होईल, म्हणजे 14 येईल. म्हणजे मायनस घेतल्यावर काय होईल 14, 9 आणि 4 येईल. एवढाच फरक होईल. आता क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 हा सेम टू सेम आहे, फक्त त्यामध्ये किती टर्म्स दिलेले आहेत 4 टर्म्स दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 7 मध्ये 3 टर्म्स होते, तर 4 मध्ये काय 4 टर्म्स दिलेले आहेत. तर मग 4 टर्म्स कसं करतो आपण बघूया. तर बघू, फाइंड द 4 consecutive terms in an AP whose sum is 12, and 4 consecutive terms are given in the question. That is 4 consecutive terms are a minus d, a plus d and a plus 2d. So first sum is given as 12. First condition is similar to question number 7. First condition is sum is 12. So a minus d plus a plus d and a plus 2d equal to 12. Plus d minus d cancel. So a, 2a, 3a, 4a. 4a plus 2d equal to 12. So we can reduce this equation by dividing by 2. So after dividing by 2, 2a plus d equal to 6. Equation number 1. आता इक्वेशन नंबर 2 कसं बनवायचं. सेकंड कंडिशन काय दिली आहे, सम ऑफ थर्ड टर्म, ही फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म and fourth term. So sum of third and fourth term is 14. Sum of first term, third term and fourth term is 14. So a, 2a and d किती होईल 3d equal to 14. So इक्वेशन 1 and 2 ची काय करावं लागेल आपल्याला, सबट्रॅक्शन करावं लागेल. So 2a plus d equal to 6. Sign change, sign 2a plus 2a minus 2a cancel. 3d मधून d गेले, किती झाले 2d equal to 8. So d equal to 8 divided by 2. So d equal to 4. So ही व्हॅल्यू आपण कशामध्ये पुट करू शकतो, पुट इन इक्वेशन 1. मग 2a plus d equal to 6. तर d ची व्हॅल्यू आपल्याला माहित झाले. सो 2a plus 4 equal to 6. So 2a equal to 6 minus 4. So 2a equal to 2. So a equal to 2 divided by 2. So a equal to 1 भेटलं. हे व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यूज भेटून जातील. तर लास्ट क्वेश्चन बघू आपण, क्वेश्चन नंबर 9, which is very easy and important also. तर मग शेवटचा क्वेश्चन अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 3.3 कंप्लीट होईल. क्वेश्चन नंबर 9 काय म्हणले, 9th term is T9. 9th term is 0 and 29th term is twice of 19th term. हे आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. शो दॅट करणे किंवा प्रूव्ह दॅट करणे म्हणजे काय, तर बघा आता आपल्याला माहित आहे T19 म्हणजे काय असतं. T19 म्हणजे माहित आहे a प्लस 8d इक्वल टू 0. म्हणजे आपण a इक्वल टू मायनस 8d लिहू शकतो का, लिहू शकतो. a इक्वल टू 8d. आता आपण काय करू, T29 इक्वल टू प्रूव्ह करायचं. आपण T29 काय ते बघू आपण.
तर T29 म्हणजेच काय असते A प्लस 28D. बट आपल्याला A ची व्हॅल्यू माहिती आहे. A ची व्हॅल्यू किती आहे -8D प्लस 28D म्हणजेच काय भेटलं 20D. इक्वेशन नंबर 2 हे झालं T29. आपण काय करू आता 2 इंटू T19 किती आहे ते बघू ना आपण. 2 इंटू T19 म्हणजे काय असतंय सिम्पली A प्लस 18D असेल ना, एकनी कमी. सो 2 इंटू A ची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे किती आहे -8D प्लस 18D म्हणजेच 2 इंटू किती झालं 18 मधून 8 गेले 10D म्हणजेच काय भेटलं 20D भेटलं. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी प्रूव्ड दॅट 29th टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 3.3 झालेली आहे. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचे ॲप्लिकेशन्स ऑफ AP बघूया. थँक्यू.